अंत्य इंजिनियर. अंत्य इंजिनियर म्हणजे अनंत धोंडीराम मोरवेकर. शिडशिडीत अंगकाठी, गाल खपाटीला गेलेले, डोक्याच्या मध्यभागी पौर्णिमा म्हणजे चंद्र तसा अर्धाकृती चंद्राकडे मार्गक्रमण करीत चाललेला, विरळ अशी मिसरूड. परंतु अंत्य इंजिनियरच्या चेहऱ्यावर आजतागत दाढी कधी वाढलेली मी पाहिली. फाटक्या तोंडाचा, खिंकाळल्यासारखं हसणं, अंगात घालायची बनियान खांद्यावर आणि विटलेला टॉवेल कमरेला बांधलेला, ढोपरभर ढगळी राखाडी पॅन्ट. पण हाच अंत्या शहर बाजारात जायला निघाला की डोक्यावरचा चंद्रमा जर्मन कॅपने झाकून फुल हाताचा शर्ट, फुल पॅन्ट घालूनच निघत असे. हो, पण अनंत मोरवेकरचा अंत्य इंजिनियर कसा झाला? तर ही पदवी गावातील मंडळींनी त्याला बहाल केली, म्हणण्यापेक्षा त्याला चिकटली. झालं असं की वरच्या आळीच्या नंदाखोताकडे अंत्याची उडबस असे. नंदाखोताचं गावातील सदन घर, तिथे अंत्याला एखाद दोन दिवसातून नेहमी बोलावणं असे. कारण पोपळींच्या म्हणजे सुपारीच्या वाडीमधील पाण्याची मोटार असो, ट्रॅक्टरचं इंजिन किंवा नंदाखोताच्या बुलेटचा डिफेक्ट असो, अंत्या त्याच्या वखुबीनुसार तिची डागडुजी करायचा. जमेल तशी नंदाखोताची बुलेट देखील अधूनमधून घेऊन फिरवायचा. तसं आमच्या गावात म्हणाल तर मोठ्या माणसाची सलगी आणि बुडाखाली हलगी म्हणजे मोटार असणाऱ्या माणसाला भारीच भाव असे. त्यात अंत्याशिवाय नंदाखोताची मशीन दुरुस्त होत नाही म्हणल्यावर गावातील प्रत्येक व्यक्तीला अंत्याच्या इंजिनिअरिंगचं भारीच कौतुक. त्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही डागडुजीसाठी अंत्याने हात लावला म्हणजे गोष्ट 100% दुरुस्त होणार यावर गावातील बहुतेक मंडळींचा गाढ विश्वास. मला आठवतंय, अंत्य इंजिनियर आमच्या घरी येताना कधीही शांतपणे येत नसे. तो परसावातूनच येताना काकू, ओ काकू अशी साद घालीत येई. खिडकीच्या गजांमधून साद घालत येतानाचा अंत्य इंजिनियर मला अजूनही आठवतो. त्या दिवशी आमचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मुंबईहून गावी आणला होता. त्याचा अँटिना लावून टीव्ही सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न आमच्या पिताश्रींनी केला खरा, पण काही केल्या टीव्ही सुरू होईना. तोपर्यंत आजूबाजूची मंडळी जमा झालेली. आमचा खटाटोप पाहून काहींनी वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे सांगितलं, अंत्य इंजिनियरला बोलून आणा, तोच काही तो करामत करील. झालं, अंत्याला बोलावणं धाडलं. अंत्या नेहमीप्रमाणे बाहेरून साथ घालीत आल्यासारखा आधी उंबळवाल्या म्हणजे मुंबईवाल्या काकूची म्हणजे आमच्या आजीची चौकशी केली. एक दोन बाष्कळ तुरट विनोद करून खिंकाळल्यासारखा हसला आणि काकूचं कौतुक केलं. तशी मुंबईवाली काकू खुश. तोपर्यंत आईने चहा दिला. तो बशीत आपली विरळ मिशी बुडवून भरपूर प्यायला आणि आजीच्या पानाच्या तपकातून चिमूटभर तंबाखू हातात घेतली आणि अंगठ्याने खाऊन काढून चुना अलगद हातावर लावून मळता मळता टीव्हीकडे आपल्या खोमण्या डोळ्यातून पाहू लागला. तशा आम्हा पोरांच्या मनात टीव्ही आत्ता काही केला सुरू होणारच म्हणून आशा पल्लवित झाल्या. तेव्हापासून आम्हाला वाटायचं की अंत्य इंजिनियरच्या हातात जादू आहे. बरं, अंत्या नेमका इंजिनियर कोणत्या विषयात होता? म्हणजे तुम्ही म्हणाल सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक, तर असं काहीही नाही. नंदाखोताच्या बागेतील पाण्याची मोटार असो की नारळाच्या झापांची चटई, अगदी हिऱ्याच्या केळसुणीपासून ते नदीवरील साकव म्हणू नका की पाण्याची कोडबी म्हणजे दगड मातीचं लहानसं धरण, किंवा कोणी एकेकाळी आमच्या गावात देवाच्या नावाने दिली जाणारी बोकडाची देवघट म्हणजे नवस असो, त्या बोकडाचं पोस्टमॉर्टम करून त्याचं मटण तयार करेपर्यंत, इतकंच नाही तर तिरडी कशी रचावी आणि मडक्याची विहीर कशी बांधावी इथपर्यंतच्या कामात साऱ्या पंचक्रोशीत अंत्य इंजिनियरचा कोणी हात धरत नसे. परंतु एवढा अभियांत्रिकी गुणसंपन्न अंत्याला काही खोडसाळ सवयी होत्या. उदाहरणार्थ, एके दिवशी गावातील मधल्या आळीतील दत्तू खोतांचं मयत झालं. गावातील थोर लहान मंडळी जमली होती. माझघरातून बायकांचा कर्कश रडण्याचा आवाज जोर जोराने येत होता आणि मध्येच थांबत असे. जर कोणी पाहुणा आला की पुन्हा रडण्याचा जोर वाढे. एवढ्या 4 माणसे एका मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीला घेऊन माझघरात गेले. तसा रडण्याचा जोर पुन्हा वाढला. अंगणात अंत्य इंजिनियर शिरस्त्याप्रमाणे हनुवटीच्या उजव्या बाजूला तंबाखूचा तोबरा भरून तिरडी बांधत होता. आम्ही चिल्ली पिल्ली तिरडी बांधण्याचं कौशल्य अगदी मन लावून पाहत होतो. तिथं दत्तू खोतांचा नातू पिंट्या दुडदुडू धावत येऊन ढोपर टेकून आमच्यासोबत तिरडीकडे बघत राहिला. तसा अंत्य इंजिनियर तिरडीचा सुंब करकचून बांधता बांधता पिंट्याला म्हणाला, काय तुझा बाप आजोबा गेला, तुझा बाप कुंपणात दारू पिऊन पडलेला,
तुझा आजा गेला आणि बाप हा असा, कसं होणार रे तुमचं? त्यावेळी अंत्याच्या बोलण्याचा आम्हाला काही फरक पडला नाही, पण पिंट्या काहीसा बावचळून गेला. त्याने मान खाली घातली, ढोपरावर बसलेला गुपचूप उभा राहिला आणि चोरून पाय मागे सरकावत माझघराच्या दिशेने पळाला. अंत्या इंजिनियरने त्याच्या इंजिनिअरिंगचं कसब फॅमिली प्लॅनिंगमध्ये कसोशीने दाखवलं होतं. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हा शिरस्ता. त्यात त्याची पत्नी म्हणजे एक अजब रसायन. ज्या काळी दूरदर्शन होतं त्या काळी ती कोणाच्याही घरात टीव्ही समोर तोंड करून एका मुलीला पदराशी, एकीचं डोकं मांडीवर, तर एक लेक तिच्या पाठीला घासत चुळबुळ करीत असे. परंतु अंत्याची बायको दूरदर्शनवरील कार्यक्रम एका मागे एक एकता कपूरच्या डेली शो प्रमाणे तासन तास ठाण मांडून पाहत बसे. शेवटी 3 मुलींच्या पाठीमागे अंत्या इंजिनियरच्या घरात वंशाचा दिवा पेटला. अंत्याचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काम करून गेलं असं म्हणायला हरकत नाही. अंत्याच्या दिव्याचे आता पेट्रोमॅक्स झाले म्हणे. अंत्याची बायको आता इतरांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी कुठेच जात नाही, कारण घरात रंगीत टीव्ही आलाय म्हणे. मोठी मुलगी लग्न होऊन सासरी गेले, तिच्या पाठची म्हणे मोठ्या मुलीकडेच असते. धाकटी कॉलेजात, परंतु वंशाचा दिवा हाताबाहेर गेला. आता गावभर अंत्याच्या पोराचे किस्से पसरले. परंतु अंत्या जणू काही सारं आलबेल असल्याच्या आविर्भावात गावभर हिंडतो. नाहीतर बायकोसोबत टीव्हीकडे तोंड करून खांद्यावर बनियान लटकवत पाठमोरा बसलेला असतो. अंत्या इंजिनियरला कुटुंबाची डागडुजी काहीशी नीट जमली नव्हती. कालच म्हणे एका सहकार बारच्या वेटर मुलांनी दारू पिऊन कुंपणात पडलेल्या अंत्याच्या मुलाला लटपटत्या अवस्थेत उचलून आणला. वेटर मुलं अंत्याचं दार जोर जोराने वाजू लागले, परंतु अंत्याने काही केल्या दार उघडलं नाही. शेवटी अंत्याच्या मुलाला ते तिथेच सोडून गेले. दरवाजाच्या आतून क्योंकि सास भी कभी बहू थी हे गाणं मोठमोठ्याने ऐकू येत होते.